जय हिंद मित्रांनो. स्टडी आय क्यूमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आता तुम्हाला माहिती आहे की आपण पॉलिटी सिरीज जी आहे ती कवर करत आहे आणि आपण 13 चॅप्टर्स हे ऑलरेडी कवर केलेले आहे आणि ते प्लेलिस्टवर अवेलेबल आहे. तर जर तुम्हाला हे जे व्हिडिओज आहे हे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक आणि कमेंटसुद्धा करा. आणि एन्शंट हिस्ट्रीचे जो कोर्स आहे ते ऑलरेडी पूर्ण प्रकारे कवर झालेलं आहे आणि एक एन्शंट हिस्ट्रीवर मी एक व्हिडिओ अजून आणणार आहे ज्यामध्ये जे टेस्ट सिरीज आहे म्हणजे काही क्वेश्चन्स जे आहे एन्शंट हिस्ट्रीवर ते मी कवर करणार, जेणेकरून जे काही आपण व्हिडिओजमध्ये कवर केलेलं आहे ते एक्झाम ओरिएंटेड कशा प्रकारे क्वेश्चन्स त्यावर निघतात आणि आपण जे क्वेश्चन्स आहे ते सॉल्व करू शकणार की नाही करू शकणार हे आपण त्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर आता या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीकांत पुस्तकातलं 14th चॅप्टर म्हणजेच जे सेंटर स्टेट रिलेशन आहे ते बघणार आहोत. आता यामध्ये आपण लेजिस्लेटिव्ह रिलेशन जे आहे ते बघू, त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन बघू, त्यानंतर थर्ड व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल रिलेशन्स बघूयात. तर अशा प्रकारे आपण जे इंडियन पॉलिटी बाय लक्ष्मीकांत आहे ते लवकरात लवकर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून तुम्हाला MPSC जी एक्झाम येणार आहे त्यामध्ये एक रिव्हिजन टाईप होऊन जाणार आणि जे काही प्रश्न पॉलिटीवर निघतात ते तुम्ही सॉल्व करू शकणार. तर 14 चॅप्टर सेंटर स्टेट रिलेशन, तर हा व्हिडिओ तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे मी मयूर मोगरे. तर हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या व्हिडिओमध्ये मी जे काही कॉलआउट्स वापरलेले आहेत ते सगळे फक्त व्हिडिओला इंटरेस्टिंग बनवण्यासाठी आहे. दुसरा कुठलाही पॉलिटिकल एजेंडा किंवा कुठलाही एजेंडा नाही आहे, फक्त एज्युकेशनल एजेंडा आहे. तर तुम्ही मनाला लावून घेऊ नका जे काही कॉलआउट्स इथे वापरलेले आहेत ते. तर सुरू करूया त्या व्हिडिओला. सगळ्यात पहिले, कॉन्स्टिट्यूशन बिंग फेडरल इन नेचर डिवाइड्स ऑल दी पॉवर लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह अँड फायनान्शियल बिटवीन सेंटर अँड स्टेट बट नो डिव्हिजन ऑफ ज्युडिशियल पॉवर. आता इथे बघा, सगळ्यात पहिले काय आहे की आपली कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते फेडरल इन नेचर आहे, बरोबर आहे. याआधीच लास्ट व्हिडिओमध्ये आपण फेडरल जे सिस्टीम आहे ते बघितली होती. त्यामध्ये आपण बघितलं होतं की आपली जी सिस्टीम आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशननी आपल्या संविधानाने आपल्याला एक फेडरल सिस्टीम दिलेली आहे. आता फेडरल सिस्टीम दिलेली आहे, आता काही युनिटरी जे फीचर्स आहे ते सुद्धा आपण अडॉप्ट केलेले आहे. आता ते कुठले आहे ते लास्ट व्हिडिओमध्ये आपण सगळं पूर्ण डिटेलमध्ये कवर केलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्ही नाही बघितला आहे तर आधी ते बघा, कारण लहान लहान चॅप्टर्स आहे, लहान लहान व्हिडिओज आहे, पण जे एक बेसिक फॉर्म आहे ते जर हे तुम्हाला नाही कळालं तर पुढचे जे चॅप्टर्स आहे पार्लमेंट ते खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. सगळं जे आहे ते बेसिक यावरच डिपेंडंट आहे. तर म्हणून हे जे व्हिडिओज आहे बेसिक आहे आणि तुम्ही बघितलेच पाहिजे आणि तुम्हाला हे आलेच पाहिजे. तर कॉन्स्टिट्यूशन जे आहे, संविधानाने आपल्याला एक फेडरल नेचर दिलेलं आहे, म्हणजे जिथे सेंटर आणि स्टेट दोघेही मिळून काम करतात. आता यामध्ये जी पॉवर्स आहे, आता बरोबर आहे, आता बघा, जे आपली सेंटर आहे त्यांनासुद्धा काही पॉवर मिळालेले आहेत आणि जे स्टेट आहेत त्यांनासुद्धा पॉवर मिळालेले आहेत. आता यामध्ये जेव्हा दोघांनाही पॉवर मिळालेले आहेत तर ती पॉवर कोणत्या रूपाने दिलेले आहे, तर ते लेजिस्लेटिव्ह फॉर्ममध्ये दिलेले आहे. म्हणजे सेंटरमध्ये पार्लमेंट आहे, स्टेटमध्ये स्टेट लेजिस्लेचर आहे. तर यामध्ये लेजिस्लेटिव्ह पॉवर जे आहे ते डिवाईड झालेले आहे. म्हणजे सेंटर जे आहे पार्लमेंट काही लॉज आणू शकतात आणि स्टेट लेजिस्लेचर राज्य जे आहे ते सुद्धा आपल्या राज्यासाठी जे रूल्स अँड रेग्युलेशन्स किंवा लॉज जे आहे ते आणू शकतात. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह आहे, म्हणजे सेंटरमध्ये प्रेसिडेंट आहे, ते काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आपल्या कंट्रीसाठी आपल्या नेशनसाठी आणू शकतात. आणि इथे गव्हर्नरसुद्धा आहे, गव्हर्नरलासुद्धा पॉवर आहे, जे बिल आहे त्यांच्याच ॲसेंटनी पास होतात. तर अशा प्रकारे एक्झिक्युटिव्ह पॉवरसुद्धा डिवाईड झालेली आहे सेंटर आणि स्टेटमध्ये. त्यानंतर फायनान्शियल पॉवरसुद्धा डिवाईड झालेली आहे. टॅक्समध्ये सुद्धा जेव्हा सेंट्रलला काही टॅक्स आणायचे आहे तर सेंट्रल टॅक्स आणू शकतात, स्टेटला काही टॅक्स आणायचे आहे तर स्टेट आणू शकतात. ते कशा प्रकारे आणणार ते आपण जसं जसं व्हिडिओ पुढे जाणार तुम्हाला ते क्लिअर होत जाणार. तर आता यामध्ये ज्युडिशियल पॉवर जे आहे त्याचं काहीच डिव्हिजन दिलेलं नाही आहे, कारण आपल्याला माहिती आहे इथे सेपरेशन ऑफ पॉवर आहे. म्हणजे ज्युडिशियल सिस्टीम जी आहे ती एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर याच्यापेक्षा इंडिपेंडंट आहे. ती यांच्या भरोशावर काम करत नाही. जी आपली ज्युडिशियरी आहे, इंटिग्रेटेड ज्युडिशियरी आहे आपली, सबऑर्डिनेट कोर्ट्स राहतात, हाय कोर्ट्स राहतात स्टेटमध्ये आणि सुप्रीम कोर्ट आहे. पण ते इंटिग्रेटेड आहे, सबऑर्डिनेट कोर्ट, हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. पण हे जे कोर्ट्स आहे, ही जी ज्युडिशियल सिस्टीम आहे ही एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर याच्यापेक्षा इंडिपेंडंट आहे. म्हणजे इथे जे काही निर्णय
सुप्रीम कोर्टला घ्यायचे असतील ते आपल्या प्राईम मिनिस्टरला विचारणार नाही. बरोबर आहे, नॉर्मल म्हणजे आपल्या संविधानाच्या रूपामध्ये. तर म्हणून इथे जे काही डिव्हिजन आहे ते फेडरल सिस्टीममध्ये लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि फायनान्शियल जे डिव्हिजन्स आहे ते दिलेले आहे. पण जे ज्युडिशियल पॉवर आहे त्यामध्ये काही पण डिव्हिजन जे आहे ते दिलेलं नाही आहे. आता आपण जर एक्झाम्पल घेतलं तर इथे जे हे परेश रावल आहे, हे सपोज कॉन्स्टिट्यूशन आहे, आपले संविधान आहे, आणि हे स्टेट आहे आणि हे सेंटर आहे. तर यामध्ये जसं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्यांनी अशा प्रकारे पॉवर दिलेली आहे की अगर राजू खाएगा तो श्याम भी खाएगा. थप्पड रे बाबा. तर म्हणजे काय की जर सेंटर काही करणार आहे, सेंटर इथे काही आणणार आहे, तर स्टेटलासुद्धा ती पॉवर दिलेली आहे की स्टेटसुद्धा इथे आपले रूल्स अँड रेग्युलेशन्स किंवा लॉज जे आहेत ते आणू शकतात. तर अशा प्रकारे आपल्या संविधानाने एक फेडरल सिस्टीम तयार केलेली आहे. दोघेही आपापल्या रिस्पेक्टिव्ह ज्युरिस्डिक्शनमध्ये काम करू शकतात. ते आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं, तर ते आपण आता डिटेलमध्ये जाण्याची काही गरज नाही आहे. आता यामध्ये दोघेही जे आहे ते रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये सुप्रीम आहे आपापल्या. बरोबर आहे. स्टेट जे आहे ते आपले जे ज्युरिस्डिक्शन असतील, आपले जे लॉज आणण्याची एक प्रक्रिया आहे त्यामध्ये सुप्रीम आहे, आणि जे सेंटर आहे ते आपले जे लॉज आणणार आहे त्यामध्ये सुप्रीम आहे. आता सेंटर स्टेट रिलेशन हे आपण कशा प्रकारे डिव्हाइड करणार आहे, तर आपण बघितलं होतं की सगळ्यात पहिले लेजिस्लेटिव्ह आहे, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे आणि फायनान्शियल आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जे लेजिस्लेटिव्ह पॉवर आहे ती पूर्ण प्रकारे कंप्लीट करूयात. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर जे आहे ते सेंटर स्टेट रिलेशनमध्ये कशा प्रकारे काम करते ते आपण बघूयात. आणि लास्टमध्ये फायनान्शियल रिलेशन बघूयात, ज्यामध्ये जी टॅक्सेशन सिस्टीम आहे जे आपल्याला खूप कन्फ्यूज करते. लक्ष्मीकांत पुस्तकात जर वाचलं तर खूप कन्फ्युजन होते की स्टेटनी असाइन केलेलं आहे, स्टेट कलेक्ट करणार, सेंटर अलॉट करणार, तर कसे कोणते टॅक्स आहे जे सेंटर अलॉट करतात पण स्टेट जे आहे कलेक्ट करतात आणि आपल्याजवळ ठेवतात. तर ते जे आहे सिम्प्लिफाय करून मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमध्ये पार्ट होऊन जाणार. जर प्रश्न असे आले की कुठला असं टॅक्स आहे जो सेंटर अलॉट करतो आणि स्टेट जे आहे आपल्याजवळ ठेवून घेतो, तर अशा प्रकारे जितके पण टॅक्सेस आहे ते सगळे आपण फायनान्शियल रिलेशनमध्ये बघूयात. यामध्ये आपण लेजिस्लेटिव्ह रिलेशन जे आहे ते बघूयात. यामध्ये टेरिटरियल एक्सटेंट येणार आहे की टेरिटरियल कशा प्रकारे एक्सटेंट राहणार आहे लेजिस्लेटिव्ह रिलेशनमध्ये. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह सब्जेक्ट्स, जे काही सब्जेक्ट्स आहे, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट. त्यानंतर पार्लमेंटरी लेजिस्लेशन इन द स्टेट फील्ड. त्यानंतर सेंटर कंट्रोल ओव्हर स्टेट लेजिस्लेशन. तर हे जे टॉपिक्स आहे हे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. सगळ्यात पहिले म्हणजे टेरिटरियल एक्सटेंट ऑफ सेंटर अँड स्टेट लेजिस्लेशन. आता यामध्ये जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे किंवा लॉज आहे हे सेंटर आणि स्टेट हे कशा प्रकारे आणतात, त्यांची टेरिटरियल एक्सटेंट काय आहे. आता इथे मी घरात बसलेलो आहे माझ्या, इथे काही पण रूल्स अँड रेग्युलेशन्स या घरात आणायचे असतील तर मी जितकं हे टेरिटरियल एक्सटेंट आहे माझ्या घराचं, इथेच मी काही चेंजेस किंवा काही पण आणू शकतो. पण दुसऱ्याच्या घरात जे नेबर आहे त्यांच्या घरात मी काही चेंजेस आणू शकणार आहे का? नाही आणू शकणार आहे. बरोबर आहे, कारण माझी पॉवरच नाही आहे. आता इथे ही जी टेरिटरियल एक्सटेंट आहे ही आपल्याला बघायची आहे सेंटरची काय आहे आणि स्टेटची काय आहे. तर यामध्ये पार्लमेंट कॅन मेक लॉज फॉर होल ऑर एनी पार्ट ऑफ कंट्री. आता यामध्ये जी पार्लमेंट आहे ती पार्लमेंट कोणाची आहे, तर इंडियाची आहे. बरोबर आहे. स्टेट लेजिस्लेचर कोणाची आहे, तर स्टेटची आहे. तर इथे आपल्याला डिफरन्स कळतो की पार्लमेंट कंट्रीची आहे आणि स्टेट लेजिस्लेचर ही स्टेटची आहे, राज्याची आहे. म्हणून इथे पार्लमेंट जे आहे त्यांना जर लॉ आणायचे आहे त्यांच्या टेरिटरियल एक्सटेंटमध्ये होल इंडिया येणार. बरोबर आहे. तर यामध्ये काय पार्लमेंट जे आहे ते लॉज आणू शकणार होल म्हणजे पूर्ण भारतासाठी सुद्धा, आणि भारताच्या कुठल्या पार्टमध्ये जर लॉ आणायचे असतील तर ते सुद्धा लॉ इथे आणू शकतात. पार्लमेंटला ही पॉवर आहे, कारण पूर्ण भारत जे आहे ते पार्लमेंटच्या टेरिटरियल एक्सटेंटमध्ये येतो. आता एक्झाम्पल घेऊयात, आपण समजूयात इथे. तर हा भारत आहे, यामध्ये मोदीजीला जर महाराष्ट्रात काही लॉज आणि रेग्युलेशन्स आणायचे असतील तर यामध्ये मोदीजी जे आहे ते महाराष्ट्रातसुद्धा आणू शकतात. आणि त्यांना वाटलं की ऑल ओव्हर इंडियामध्ये दुसरा एक रँडमली कुठल्या स्टेटमध्ये मला लॉ आणायचा आहे तर ते रँडमली सिलेक्ट करणार आणि इथे ओडिसामध्ये काहीतरी त्यांना जर लॉ आणायचे असतील तर ते लॉ आणू शकणार.
तर अशा प्रकारे पार्लमेंटची जे एक टेरिटरियल एक्सटेंट आहे ते होल इंडिया आहे किंवा कुठल्याही पार्टमध्ये ते लॉज जे आहे ते आणू शकतात. पण आता इथे योगी आदित्यनाथ आले, ते उत्तर प्रदेशचे चीफ मिनिस्टर आहे. तर आता इथे ते ऑल ओव्हर इंडियासाठी रूल आणू शकणार का? तर नाही आणू शकणार. का बरं? कारण त्यांचा टेरिटरियल एक्सटेंट जे आहे ते चीफ मिनिस्टर उत्तर प्रदेशचे आहे. मोदीजी प्राईम मिनिस्टर पूर्ण भारताचे आहे. त्यामुळे त्यांच्या टेरिटरियल एक्सटेंटमध्ये पूर्ण भारत येतो. पण योगीजीच्या टेरिटरियल एक्सटेंटमध्ये फक्त उत्तर प्रदेश येतो. त्यामुळे जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स त्यांना आणायचे आहे ते फक्त उत्तर प्रदेशमध्येच ते आणू शकणार. लॉज मेड बाय द स्टेट आर नॉट अप्लिकेबल आउटसाईड स्टेट. आता लॉज जे काही त्यांना आणायचे आहे, लॉज जे काही त्यांना बनवायचे आहे ते स्टेटच्या बाहेर लागू होणार नाही. बरोबर आहे त्यांची, कारण त्यांची टेरिटरियल एक्सटेंटच तेवढी नाही आहे. लॉज मेड बाय द पार्लमेंट आर ऑल्सो अप्लिकेबल टू इंडियन सिटीजन्स आउटसाइड इंडिया. आता लॉज जे आहेत, पार्लमेंट जेव्हा लॉज बनवतो ते पूर्ण भारतासाठी बनवतो. म्हणजे भारताचे जे सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे लॉज जे आहे ते लागू होतात. पण कुठले असे सिटीजन्स असतील जे भारताच्या बाहेर बसलेले आहे किंवा पळून गेलेले आहे किंवा टुरिझमसाठी गेलेले आहे किंवा शिकायला गेलेले आहे, कशाहीसाठी गेलेले असेल, तर त्यांच्यावर सुद्धा हे लागू होणार. ठीक आहे. म्हणजेच जर माल्या आता भारताच्या बाहेर आहे तर त्याच्यावर हे लागू होणार आहे का? तर हो, लागू होणार आहे, कारण तो इंडियन सिटीजन आहे आणि भारताच्या बाहेर बसलेला आहे. तर इथे मोदीजींनी जर इथे लॉ आणलेला आहे की सगळे इंडियन सिटीजन जे आहे ते भारतात येणार किंवा त्यांना इतके पैसे दरवर्षी टॅक्समध्ये भरावेच लागतील, आउट ऑफ इंडिया टॅक्स, कुठलेही टॅक्स आणू शकतात, तर आउट ऑफ इंडिया टॅक्स आणलं त्यांनी, तर इथे त्यांना दरवर्षीचे 10 लाख रुपये भरावे लागतील किंवा 1 लाख रुपये भरावे लागतील. तर इथे माल्याला सुद्धा भरावेच लागणार आहे, कारण तो इंडियन सिटीजन आहे. बरोबर आहे, त्याच्यावर सुद्धा लागू होणार. हेच ट्रम्पवर लागू होणार का? तर नाही होणार. का बरं? कारण इथे दिलेलं आहे इंडियन सिटीजन्स त्यांच्यावरच लागू होणार आहे, दुसरे कोणावरच लागू होणार नाही आहे जे इंडियन सिटीजन्स नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर रिस्ट्रिक्शनसुद्धा इथे आलेले आहेत. आता कुठले रिस्ट्रिक्शन्स आहेत ते आपण इथे बघूयात. तर प्रेसिडेंट जे आहेत कॅन मेक रेग्युलेशन्स. आता प्रेसिडेंट जवळ इथे काही पॉवर आलेली आहे. प्रेसिडेंट इथे रेग्युलेशन्स आणू शकतो फॉर पीस, गुड गव्हर्नन्स अँड फॉर 4 युनियन टेरिटरीज. आता प्रेसिडेंटजवळ पॉवर आहे. आता युनियन टेरिटरीज जे आहे, युनियन टेरिटरीजचं रेग्युलेशन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह साईडमध्ये असतो. बरोबर आहे, म्हणजे जितके पण युनियन टेरिटरीज आहे ते सेंटरच्या कंट्रोलमध्ये राहणार आहे, कारण त्यामध्ये नावच आहे युनियन, युनियनची टेरिटरी आहे ती. त्यामध्ये स्टेट जे आहे, स्टेट लेजिस्लेचर नसतो एक्सेप्ट दिल्ली आणि पुदुचेरी. तर आता इथे काय आहे, इथे युनियनकडे पॉवर आहे. त्यामधून जे 4 युनियन टेरिटरीज आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह साईडमध्ये प्रेसिडेंटजवळ पॉवर आलेली आहे. त्यामध्ये रेग्युलेशन्स प्रेसिडेंट जे आहे ते आणू शकतात. कशासाठी? तर पीससाठी, गुड गव्हर्नन्ससाठी. तर कुठले 4 युनियन टेरिटरीज आहे? अंदमान अँड निकोबार आयलँड, लक्षद्वीप, दादरा अँड नगर हवेली आणि दमन अँड दीव. तर हे जे 4 युनियन टेरिटरीज आहे यामध्ये प्रेसिडेंट रूल्स किंवा रेग्युलेशन्स आणू शकतात. कशासाठी? तर पीस आणि गुड गव्हर्नन्ससाठी. त्यानंतर गव्हर्नर इज एम्पॉवर्ड टू डायरेक्ट दॅट ॲन ॲक्ट ऑफ पार्लमेंट इज नॉट अप्लिकेबल टू द शेड्यूल एरिया इन द स्टेट. आता गव्हर्नरकडे सुद्धा इथे पॉवर आलेली आहे. कशासाठी? तर पार्लमेंटनी जर लॉ आणला, जे शेड्यूल एरियाज आहे त्यामध्ये जितके पण फॉरेस्ट असतील ते सगळे कापून टाकायचे, तर इथे गव्हर्नर जो आहे तो इथे सांगू शकतो की जे हा ॲक्ट आलेला आहे पार्लमेंटचा, हा इथे लागू होणार नाही आहे शेड्यूल एरियामध्ये. अशी गव्हर्नरजवळ सुद्धा पॉवर आलेली आहे. म्हणजे इथे जे आपण बघितलं होतं मोदीजीला ऑल ओव्हर इंडियामध्ये काही पण लॉज आणायची टेरिटरियल एक्सटेंट आहे, त्यांना पॉवर आहे की ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही ते लॉज आणू शकतात. पण हे रिस्ट्रिक्शन आहे प्रेसिडेंटचं 4 युनियन टेरिटरीजमध्ये. त्यांचं कानून चालणार की इधर हमारी जगह है, यहाँ कानून भी हमारा, समय भी हमारा, जगह भी हमारी, सब कुछ हमारा. तसंच गव्हर्नरसाठी जे शेड्यूल एरियाज आहे स्टेटमध्ये त्यावर जर पार्लमेंटनी लॉ आणलासुद्धा, ॲक्ट आणलासुद्धा, तर खारिज होऊ शकतो. गव्हर्नर ऑफ आसाम मे लाईकवाईज डायरेक्ट दॅट ॲक्ट ऑफ पार्लमेंट डज नॉट अप्लाय टू द ट्रायबल एरियाज. आता जे आसामचे गव्हर्नर आहेत त्यांनासुद्धा इथे एक पॉवर मिळालेली आहे. ते म्हणू शकतात जे काही पार्लमेंटनी इथे ॲक्ट आणलेलं आहे आसाममध्ये ते ट्रायबल एरियाजमध्ये ते लागू होणार नाही. ट्रायबल एरियामध्ये जर फॉरेस्ट जे आहे, फॉरेस्टमध्ये ट्रायबल एरियाज राहतात, ट्रायबल लोक राहतात, तर तिथले फॉरेस्ट जे आहे ते पूर्ण बर्न करून टाकायचे, सगळे कापून टाकायचे आणि तिथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं. तर गव्हर्नर म्हणू शकतो नाही, असं चालणार नाही आहे, तुम्ही इथे चेंजेस करू शकत नाही, इथला राजा मी आहे.
तर अशा प्रकारे जे गव्हर्नर आहे आसामचे ते अशी जे खारीज आहे ते करू शकतात पार्लमेंटचे जे काही ॲक्ट ट्रायबल एरियाजमध्ये येणार. नेक्स्ट आलो आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह सब्जेक्ट्स. आता इथे जे लेजिस्लेटिव्ह सब्जेक्ट्स आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे झालेलं आहे हे आपण इथे बघूयात. तर सगळ्यात पहिले 3 लिस्ट आपल्याला बघायला मिळते. पहिली म्हणजे युनियन लिस्ट, नेक्स्ट म्हणजे स्टेट लिस्ट आणि थर्ड कॉन्करंट लिस्ट. युनियन लिस्टमध्ये जे काही दिलेलं आहे, जे काही सब्जेक्ट्स दिलेले आहे त्यावर लॉज बनवण्याचा अधिकार कोणाजवळ आहे, तर लिस्टच्या नावावरून आपल्याला कळते. युनियन लिस्ट आहे म्हणजे अधिकार कोणाजवळ राहणार आहे, युनियनजवळ राहणार आहे. युनियन म्हणजे कोण, तर मोदीजींजवळ राहणार आहे. स्टेट लिस्टमध्ये जे काही सब्जेक्ट्स दिलेले आहे त्यावर लॉज बनवण्याचा अधिकार कोणाजवळ राहणार आहे, तर स्टेट लिस्ट आहे तर स्टेटजवळ राहणार आहे. तर जे कोणी चीफ मिनिस्टर राहणार आहे रिस्पेक्टिव्ह स्टेटचे, तर त्यांच्याजवळ ही पॉवर राहणार आहे की जे काही स्टेट लिस्टमध्ये दिलेलं आहे त्यावर ते लॉज बनवू शकणार. थर्ड कॉन्करंट लिस्ट आहे. कॉन्करंट म्हणजे काय, की दोन्ही स्टेट आणि सेंटर दोघेही यामध्ये लॉज जे आहे ते आणू शकतात. तर आता इथे कोणकोणते सब्जेक्ट्स आहे, तर युनियन लिस्टमध्ये 100 सब्जेक्ट्स आहे. आता 100 आपल्याला पाठ करायची गरज नाही आहे, आपल्याला कळून जाणार की जे काही सब्जेक्ट्स आहे ते जेव्हा युनियनसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. जसं डिफेन्स म्हणजे काय, की स्टेट जर डिफेन्समध्ये आणणार, टेरिटरियल एक्सटेंट किती आहे डिफेन्सचं, तर आपली स्टेटसाठीच ते डिफेन्स क्रिएट करू शकणार. तर आपल्याला ऑल ओव्हर इंडियासाठी डिफेन्स पाहिजे म्हणून ते युनियन लिस्टमध्ये दिलेलं आहे. बँकिंग सिस्टीम, इंटिग्रेटेड बँकिंग सिस्टीम आहे इथे. म्हणजे स्टेट बँक जे आहे ते युनियन आहे, बरोबर आहे. त्यांची शाखा महाराष्ट्रातसुद्धा आहे, आसाममध्ये सुद्धा आहे, काश्मीरमध्ये सुद्धा आहे, केरलामध्ये सुद्धा आहे. तर त्यांची जी शाखा आहे ती पसरलेली आहे. तर यामध्ये बँकिंगमध्ये रेग्युलेशन्स आणायचे आहे. हे नॅशनल इम्पॉर्टन्ससाठी आहे, बरोबर आहे. नॅशनल जे करन्सी आहे सर्क्युलेशनमध्ये ठेवायची, तर त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे म्हणून बँकिंगसुद्धा युनियनमध्ये आहे. करन्सी ऑल ओव्हर इंडियामध्ये लागू होते, बरोबर आहे. असं नाही आहे की महाराष्ट्रासाठी वेगळी करन्सी आहे, आसामसाठी वेगळी करन्सी आहे, उत्तर प्रदेशसाठी वेगळी करन्सी आहे. यामध्ये करन्सीसुद्धा ऑल ओव्हर इंडियामध्ये सेम आहे म्हणून त्यावर रूल्स अँड रेग्युलेशन आणण्याचा अधिकार, म्हणजे डिमॉनिटाईज करायचे आहे 1000ची नोट गायब, तर अधिकार कोणाजवळ आहे, युनियनजवळ आहे, बरोबर आहे. त्यानंतर फॉरेन अफेअर्स, जे काही फॉरेन ट्रिटीज होतात, जे काही फॉरेन अफेअर्स होतात त्याचासुद्धा अधिकार युनियनजवळ आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कळून जाते की युनियन लिस्टमध्ये जे सब्जेक्ट्स आहे त्यावर युनियनसाठी इम्पॉर्टन्स किंवा नॅशनल इम्पॉर्टन्ससाठी जे काही इश्यूज राहणार आहे, सब्जेक्ट्स राहणार आहे, ते युनियन लिस्टमध्ये त्यांनी ठेवलेले आहे. आता यामध्ये आपल्याला बघायला मिळते की नेक्स्ट जे लिस्ट आहे ती स्टेट लिस्ट आहे. स्टेट लिस्ट म्हणजे काय, की जे स्टेटच्या पेरिफेरीमध्ये, स्टेटच्या टेरिटरियल एक्सटेंटमध्ये जे काही उपयोगी ठरेल रिस्पेक्टिव्ह स्टेटसाठी, ते स्टेट लिस्टमध्ये ठेवलेलं आहे. आणि यामध्ये 61 सब्जेक्ट्स आहे. जसं पब्लिक ऑर्डर झालं, पोलीस वगैरे जे आपण बरोबर ठेवतो, तो पोलीस म्हणजे काय, इथे डिफेन्स ठेवलेला आहे युनियनली आपल्या हातामध्ये, पण इथे पोलीस जे आहे, पोलीस रिस्पेक्टिव्ह स्टेट्समध्ये आपल्या हिशोबाने बरोबर काम केले पाहिजे, त्यांची जबाबदारी स्टेटकडे आहे. तर पब्लिक ऑर्डर, ॲग्रिकल्चरसाठी सुद्धा. आता ॲग्रिकल्चर म्हणजे काय, ॲग्रिकल्चर सगळ्या स्टेट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारे होतात. सॉईल सिस्टीम वेगळी आहे, बरोबर आहे. जसं गँगेटिक प्लेन ॲल्युव्हियल सॉईल आहे, मध्य प्रदेश वगैरेमध्ये रेड सॉईल आपल्याला मिळते, महाराष्ट्रात ब्लॅक सॉईल मिळते. खाली जर आपण गेलो तर आपल्याला लॅटराइट सॉईल मिळते. तर वेगवेगळ्या सॉईल मिळतात, त्यामुळे ॲग्रिकल्चर जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे होऊन जाते. जे आपल्याला वॉटर सिस्टीम आहे, ड्रेनेज सिस्टीम आहे, ती वेगवेगळी बघायला मिळते. त्यामुळे काय आहे, ते युनियनला फार कठीण जाणार बनवण्यासाठी. इथे स्टेटला, रिस्पेक्टिव्ह स्टेट्समध्ये त्यांना माहिती आहे आपल्या स्टेटमध्ये नद्या खूप वाहतात, आपल्या स्टेटची जी फर्टिलिटी आहे सॉईलची ती कशा प्रकारे आहे, तर यावर रूल्स आणि रेग्युलेशन्स जे काही ॲग्रिकल्चरसाठी येणार ते स्टेटकडे ठेवलेलं आहे. त्यानंतर सॅनिटेशनसुद्धा, त्यानंतर फिशरीजसुद्धा. तर अशा प्रकारे जी स्टेट लिस्ट आहे त्यामध्ये 61 टॉपिक्स दिलेले आहेत. त्यानंतर आलो आपण कॉन्करंट लिस्टमध्ये. तर कॉन्करंट लिस्टमध्ये डिवोर्स, मॅरेज, फॅमिली प्लॅनिंग, एज्युकेशन. आता जसं तुम्हाला माहिती आहे ट्रिपल तलाक इश्यूवर युनियननी जे लॉ आहे ते बनवलेलं आहे. आता कशा प्रकारे, का बरं ते बनवू शकले, कारण ही कॉन्करंट लिस्टमध्ये आहे. कॉन्करंट लिस्ट म्हणजे युनियन आणि स्टेट दोघेही यावर लॉज बनवू शकतात. तर अशा प्रकारे आता डिवोर्स जे आहे ते कोणत्या लिस्टमध्ये येतं,
ते अशा प्रकारे जे प्रश्न आहे ते विचारू शकतात UPSC, कारण ट्रिपल तलाक जे आहे ते आता खूप न्यूजमध्ये होतं. तर अशा प्रकारे 52 टॉपिक्स. आता एज्युकेशनसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण एज्युकेशनमध्ये आता जी एक रिपोर्ट आलेली आहे त्यामध्ये आपल्याला खूप जे लो क्वालिटी ऑफ एज्युकेशन जे आहे ते बघायला मिळते. जे फंडामेंटल राईट जे आहे ते 6 to 14 इयर्सपर्यंत ठेवलेलं आहे, पण त्याला एक्सटेंड करण्याची गोष्ट येत आहे की 14 to 18मध्ये एनरोलमेंट जास्त होत नाही आहे. तर ती अशा प्रकारची रिपोर्ट्स आहे तीसुद्धा खूप महत्त्वाची ठरते, म्हणून एज्युकेशनसुद्धा कोणत्या लिस्टमध्ये येतं हे सुद्धा विचारू शकतात. तर अशा प्रकारे यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, आता तुम्ही बघा की युनियन लिस्टमध्ये 100 सब्जेक्ट्स आहे, स्टेटमध्ये 61 आहे आणि कॉन्करंटमध्ये 52 आहे. यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त सब्जेक्ट्स आपल्या लिस्टमध्ये कोणी ठेवलेले आहे, तर युनियननीच ठेवलेले आहे. म्हणजे इथे दबदबा कोणाचा आहे, डॉमिनन्स कोणाचा आहे, तर युनियनचा आहे. आता यामध्ये जर युनियन लिस्ट आणि स्टेट लिस्टमध्ये जर कॉन्फ्लिक्ट झालं तर कोण प्रिव्हेल करणार? ऑब्वियस आहे, युनियन लिस्ट प्रिव्हेल करणार, कारण ती युनियन आहे, सुप्रीम आहे. जर युनियन आणि कॉन्करंटमध्ये जर कॉन्फ्लिक्ट झालं तर कोण प्रिव्हेल करणार? तर युनियनच प्रिव्हेल करणार. आणि इथे जर स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्टमध्ये कॉन्फ्लिक्ट झालं तर कोण प्रिव्हेल करणार? कॉन्करंट प्रिव्हेल करणार. यामध्ये आपल्याला बघायला मिळते की प्रिव्हेल जे आहे, म्हणजे इम्पॉर्टन्स जे आहे ते युनियन लिस्ट आणि कॉन्करंट लिस्टला जास्त दिलेलं आहे ॲज कम्पेअर टू स्टेट लिस्ट. म्हणजे की युनियन जे आहे त्यांनी आपला दबदबा इथेसुद्धा ठेवलेला आहे. जर कॉन्फ्लिक्टसुद्धा झालं तर आम्हीच इथे जिंकणार आहे. जर प्रेसिडेंटने रिझर्व करून ठेवलं आहे बिल स्टेटचं, तर त्यावर स्टेट लॉ जे आहे ते प्रिव्हेल करणार. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. जर प्रेसिडेंटने रिझर्व केलेलं आहे बिल, त्यावर स्टेट लॉ जे आहे ते प्रिव्हेल करणार आहे. आता यावरून आपल्याला कळते की इथे मोदीजी म्हणत आहे की आय हॅव पॉवर, कारण सगळ्या ठिकाणी मीच प्रिव्हेल करणार आहे. पण इथे जर प्रेसिडेंट जे आहे ते रिझर्व करून ठेवू शकतात बिल, बरोबर आहे. रिझर्व जर प्रेसिडेंटनी करून ठेवलं तर इथे स्टेट लिस्ट प्रिव्हेल करते. म्हणून इथे आहे म्हणत आहे अभियम जिंदा आहे, म्हणजे आमच्याजवळ जर बिल आहे तर स्टेट प्रिव्हेल करणार. थर्ड, पार्लमेंटरी लेजिस्लेशन इन द स्टेट फील्ड. आता यामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेशन इज टू बी मेंटेन इन नॉर्मल टाइम्स. आता यामध्ये काय आहे की डिस्ट्रीब्युशन जे काही आहे लेजिस्लेशनचं ते मेंटेन करून ठेवणार आहे नॉर्मल टाईम्समध्ये. जे काही नॉर्मल टाईम्स राहणार आहे त्यामध्ये डिस्ट्रीब्युशन जे आहे ते तर आपल्या आपल्या हिशोबानेच होणार आहे, जसं चालत आलेलं आहे. पण ॲबनॉर्मल टाईम आलं तर काय होणार आहे? डिस्ट्रीब्युशन इज आयदर मॉडिफाईड ऑर सस्पेंडेड. डिस्ट्रीब्युशन जे आहे ते मॉडिफाय केल्या जाणार आहे, काही यामध्ये चेंजेस आणणार आहे किंवा सस्पेंड करून ठेवणार आहे ते. म्हणजेच जर आता इथे मोदीजींना वाटलं की आता ॲबनॉर्मल सिच्युएशन आली आहे, त्यांनी म्हटलं की आत्ता माझी सटकली, आता तुमचं सगळं पॉवर गेलं, स्टेटचं सगळं पॉवर इथे संपलं. आता केव्हा केव्हा अशा प्रकारची सिच्युएशन होऊ शकते, जेव्हा राज्यसभा पासेस अ रिझॉल्युशन. आता इथे राज्यसभानी, म्हणजे इथे काय आहे की अशी कुठली कंडिशन आहे ज्यामध्ये युनियन जे स्टेट लिस्ट आहे, स्टेट लिस्टमध्ये जे काही सब्जेक्ट्स दिलेले आहे त्यावर लॉज बनवू शकतात, अशी कुठली कंडिशन्स आहे. तर ही पहिली कंडिशन आहे जेव्हा राज्यसभा रिझॉल्युशन पास करणार. ठीक आहे. आता यामध्ये राज्यसभा रिझॉल्युशन केव्हा पास करणार? व्हेन राज्यसभा डिक्लेअर्स दॅट इट इज नेसेसरी इन द नॅशनल इंटरेस्ट दॅट दी पार्लमेंट शूड मेक लॉज ऑन दी मॅटर इन द स्टेट लिस्ट, देन पार्लमेंट गेट्स दी पावर. म्हणजे इथे जेव्हा राज्यसभा डिक्लेअर करणार, राज्यसभा काय डिक्लेअर करणार आहे की नॅशनल इंटरेस्टसाठी. ठीक आहे, यामध्ये सुद्धा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे नॅशनल इंटरेस्ट. नॅशनल इंटरेस्टसाठी पार्लमेंटनी जे काही स्टेट लिस्टमध्ये लॉज दिलेले आहे किंवा स्टेट लिस्टमध्ये जे काही सब्जेक्ट्स दिलेले आहे त्यावर पार्लमेंटनी लॉज बनवले पाहिजे. आणि का बरं बनवले पाहिजे? कारण नॅशनल इंटरेस्टसाठी ते महत्त्वाचे ठरणार. तर त्या याच्यात जे पार्लमेंट आहे त्यांना पॉवर मिळणार. पण हे आता राज्यसभाचे जे एकच मेंबर आहे त्यांनी जर म्हटलं की नाही नाही नाही, मुझे ऐसा लगता है की पार्लमेंट को लॉज बनाने चाहिए, तर अशा प्रकारे जेव्हा फक्त एकच व्यक्ती असं म्हणणार की मला असं वाटते की पार्लमेंटनी लॉज बनवले पाहिजे नॅशनल इंटरेस्टसाठी, तर काम होऊन जाणार आहे का? तर नाही. फक्त एका माणसाच्या बोलण्यावरून काही होणार नाही आहे. राज्यसभामध्ये रिझॉल्युशन पास झालं पाहिजे सपोर्टेड बाय 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग. म्हणजे राज्यसभामध्ये सुद्धा 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंगनी हा रिझॉल्युशन पास केला पाहिजे की नॅशनल इंटरेस्टसाठी पार्लमेंटनी जे काही स्टेट लिस्टमध्ये सब्जेक्ट दिलेले आहे किंवा एखाद्या कुठल्या सब्जेक्टवर लॉ बनवला पाहिजे, तेव्हाच पार्लमेंटला इथे पॉवर मिळणार आहे.
आता हे जे पॉवर आहे एनी नंबर ऑफ टाइम्स करू शकतात, मॅक्झिमम 1 इयर ॲट अ टाईम. हे जे लॉज आहे ते. त्यानंतर ड्युरिंग नॅशनल इमर्जन्सी. आता आपण एक कंडिशन बघितली आहे, जेव्हा पार्लमेंट स्टेट लिस्टमध्ये जे सब्जेक्ट्स आहे त्यावर लॉज बनवू शकतात. पहिली काय, रिझॉल्युशन जेव्हा राज्यसभा पास करणार. नेक्स्ट आहे नॅशनल इमर्जन्सी. आता डिटेलमध्ये जेव्हा इमर्जन्सी टॉपिक घेऊ आपण, त्यामध्ये नॅशनल इमर्जन्सी, स्टेट इमर्जन्सी आणि जे फायनान्शियल इमर्जन्सी आहे ते डिटेलमध्ये आपण त्यामध्ये बघूयात. यामध्ये आपण फक्त जे सेंटर स्टेट रिलेशन आहे त्यामध्ये जे सब्जेक्ट्सवर केव्हा लॉज बनवू शकतात पार्लमेंट, तेच आपण इथे बघूयात. पार्लमेंट एक्वायर्स द पॉवर टू लेजिस्लेट with respect to the matters in the state list while the proclamation of national emergency is in operation. आता जेव्हा नॅशनल इमर्जन्सी ऑपरेशनमध्ये राहणार आहे तेव्हा पार्लमेंटला पॉवर मिळणार आहे की ते स्टेट लिस्टमध्ये जे काही सब्जेक्ट दिलेले आहेत त्यावर ते लॉज बनवू शकतात. कळालं तुम्हाला? म्हणजे नॅशनल इमर्जन्सी जेव्हा राहणार आहे तेव्हा युनिटरी फीचर इथे क्रिएट होणार आहे. बरोबर आहे. स्टेट जे आहे, स्टेट लेजिस्लेचर सस्पेंड होत नाही नॅशनल इमर्जन्सीमध्ये, पण त्यांची जी लॉ मेकिंग पॉवर आहे ती इथे डिग्रेड होऊन जाते. म्हणजे जे काही स्टेट लिस्टमध्ये सब्जेक्ट दिलेले आहे त्यावर पार्लमेंटसुद्धा लॉज बनवू शकतात. लॉज बिकम इनऑपरेटिव्ह ऑन द एक्सपायरेशन ऑफ 6 months आफ्टर द इमर्जन्सी हॅज सीज टू ऑपरेट. म्हणजे हे काही लॉज जे पार्लमेंटनी बनवलेले आहे ते इनऑपरेटिव्ह होऊन जाणार आहे. ते म्हणजे खारिज होऊन जाणार आहे किंवा आफ्टर द 6 months ऑफ एक्सपायरेशन ऑफ द नॅशनल इमर्जन्सी. नॅशनल इमर्जन्सी जेव्हा संपणार त्याच्या 6 महिन्याच्या आत जे काही लॉज पार्लमेंटनी बनवलेले आहे ते सगळे खारिज होऊन जाणार, संपून जाणार. आता जे स्टेट आहे, स्टेट लेजिस्लेचर यामध्ये सस्पेंड होत नाही जेव्हा नॅशनल इमर्जन्सी लागू राहते. बरोबर आहे. नॅशनल इमर्जन्सी जेव्हा लागू होते तेव्हा स्टेट लेजिस्लेचर सस्पेंड होत नाही. त्यामुळे जे स्टेट लेजिस्लेचर आहे ते सुद्धा लॉज बनवू शकतात. त्यांची लॉ मेकिंग पॉवर इथे ग्रास्प केली जात नाही. पण जे काही लॉज ते बनवणार आहे ते कॉन्फ्लिक्टमध्ये यायला नको जे पार्लमेंट लॉज बनवणार. आता पार्लमेंटनी लॉज बनवला, नॅशनल इमर्जन्सी लागू आहे, ठीक आहे, आणि पार्लमेंटनी लॉ इथे आणला आहे महाराष्ट्र राज्यात की जितके पण इथे जे कोणी फॉरेस्ट आहे, जे कुठले फॉरेस्ट आहे त्यांना जाळून टाका. तर आता यामध्ये आता फॉरेस्ट नाही, आपण जे स्टेट लिस्टमध्ये एक टॉपिक सब्जेक्ट येणार ते आपण घेऊ. पोलीस, जितके पण पोलीस आहे ते सगळे जे बॉर्डर आहे त्यावर जाणार. महाराष्ट्रातले जितके पण पोलीस आहे ते बॉर्डरवर जाणार. तर अशा प्रकारे त्यांना जावंच लागणार आहे कारण ते स्टेट लिस्टमध्ये आहे आणि ते एक हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे. कारण स्टेट लिस्टमध्ये आहे आणि त्यावर त्यांनी लॉ बनवलेला आहे पार्लमेंटनी. पण इथे स्टेट लेजिस्लेचरनी, महाराष्ट्र स्टेट लेजिस्लेचरनी, फडणवीस साहेबांनी जर इथे लॉ आणला की जितके पण पोलीस आहे ते इथेच राहणार, तर ते आणू शकणार का? नाही आणू शकणार, कारण ते कॉन्फ्लिक्टमध्ये येत आहे पार्लमेंटच्या आणि इथे पार्लमेंट जे आहे तेच प्रिवेल करणार आहे. बरोबर आहे. पण दुसरे जे लॉज आहे ते आणू शकतात, ते सॅनिटेशनसाठी बाकीचे लॉज आहे ते आणू शकतात, पण कॉन्फ्लिक्ट व्हायला नको सेंटरसोबत. त्यानंतर व्हेन स्टेट मेक्स अ रिक्वेस्ट. आता तिसरी कंडिशन आहे किंवा ज्या स्टेट रिक्वेस्ट करतात. व्हेन 2 or more स्टेट पास अ रिझॉल्युशन रिक्वेस्टिंग द पार्लमेंट टू मेक लॉज ऑन दी स्टेट लिस्ट. आता यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त स्टेट जेव्हा इथे रिक्वेस्ट करतात पार्लमेंटला की आमचं हे जे काही प्रॉब्लेम आहे ते तुम्ही सॉल्व करा, यावर लॉज आणा. आता त्या स्टेटसाठी, फक्त जे कोणी स्टेट तिथे जाणार आहे त्या स्टेटसाठी पार्लमेंट इथे लॉज बनवू शकतात. ठीक आहे. आता का बरं जाणार आहे स्टेट, स्वतः का बरं नाही बनवू शकणार आहे? दोन स्टेटमध्ये कॉन्फ्लिक्ट झालं, वॉटर डिस्प्यूट झालं किंवा काही पण झालं, टॅक्ससाठी डिस्प्यूट झालं किंवा ट्रेडसाठी डिस्प्यूट झालं, तर एक पर्टिक्युलर तुम्ही एक बॉडी इस्टॅब्लिश करा किंवा तुम्ही इथे काही रूल आणा. असे ते दोन्ही स्टेट जे आहे ते पार्लमेंटजवळ जाऊ शकतात आणि रिक्वेस्ट करू शकतात त्यांना. सच अ लॉ कॅन बी अमेंडेड ऑर रिपेल्ड ओनली बाय द पार्लमेंट अँड नॉट बाय द स्टेट लेजिस्लेचर. आता इथे पार्लमेंट जे आहे ते 2 स्टेटसाठी लॉ बनवणार आहे. बरोबर आहे. तर हे जेव्हा लॉज ते बनवणार तेव्हा ते जे लॉज आहे ते रिपेल्ड किंवा अमेंड पार्लमेंटच करू शकणार आहे, दुसरं कोणीच नाही, स्टेट लेजिस्लेचर नाही करू शकणार. टू इम्प्लिमेंट इंटरनॅशनल अग्रीमेंट. आता लास्ट कंडिशन म्हणजे काय आहे? टू इम्प्लिमेंट इंटरनॅशनल अग्रीमेंट. जे काही इंटरनॅशनल अग्रीमेंट मोदीजींना असं वाटत आहे की इंटरनॅशनल अग्रीमेंट त्यांनी इस्रायलसोबत केलेलं आहे. इस्रायल असे म्हणत आहे की मी तुम्हाला इतके पैसे द्यायला तयार आहे, इतकं डिफेन्स द्यायला तयार आहे, एक तुम्हाला खतरनाक मिसाईल टेक्नॉलॉजी द्यायला तयार आहे. पण ती मिसाईल जी आहे ती महाराष्ट्रातच उभी राहायला पाहिजे, ती मिसाईल महाराष्ट्रातच उभी राहायला पाहिजे. आता
यामध्ये त्यांना विचारायची गरज नाही फडणवीस साहेबांना की मी तसं करू की नाही करू. त्यांना वाटेल तर ते करून टाकणार. ठीक आहे. जे काही इंटरनॅशनल अग्रीमेंट आहे, हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे एकदम. तर इंटरनॅशनल अग्रीमेंट जे काही आहे ते इम्प्लिमेंट करण्यासाठी सुद्धा जे काही स्टेट लिस्टमध्ये जे काही सब्जेक्ट्स आहेत त्यावर पार्लमेंट लॉज बनवू शकतात. पार्लमेंट कॅन मेक लॉज ऑन एनी मॅटर इन द स्टेट लिस्ट फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ इंटरनॅशनल ट्रिटीज ड्युरिंग प्रेसिडेन्शियल रूल. आता प्रेसिडेन्शियल रूल जेव्हा लागू होतो कुठल्याही स्टेटमध्ये तर त्याची स्टेट लेजिस्लेचर जे आहे ती सस्पेंड होऊन जाते. पार्लमेंट इज एम्पॉवर्ड टू मेक लॉज ऑन द स्टेट लिस्ट ड्युरिंग प्रेसिडेन्शियल रूल. कुठल्याही स्टेटमध्ये प्रेसिडेन्शियल रूल लागू झालं, प्रेसिडेन्शियल रूल काय आहे, त्यामध्ये काय काय होत असते, कशाप्रकारे लागू होत असते, ते सगळं इमर्जन्सी चॅप्टरमध्ये आपण घेऊयात. त्यानंतर लॉज कंटिन्यूज टू ऑपरेट इवन आफ्टर प्रेसिडेन्शियल रूल. प्रेसिडेन्शियल रूल इथे संपलं त्यानंतर सुद्धा लॉज जे आहे ते कंटिन्यू राहतात आणि ऑपरेटिव्ह राहतात. आता हे जे लॉज आहे ते रिपेलसुद्धा आणि अल्टरसुद्धा करू शकतात कोण, तर स्टेट लेजिस्लेचर. यामध्ये पार्लमेंटची गरज नाही आहे. ठीक आहे. स्टेट लेजिस्लेचर इथे अमेंड किंवा अल्टर करू शकतात. त्यानंतर आता सेंट्रल कंट्रोल ओव्हर स्टेट लेजिस्लेचर. आता इथे लास्ट पार्ट आलेला आहे, सेंट्रल कंट्रोल ओव्हर स्टेट लेजिस्लेचर. आता इथे सेंट्रल कंट्रोल कसं राहणार आहे स्टेट लेजिस्लेचरवर. The governor can reserve certain type of bill passed by the state legislature for consideration of president. आता इथे सेंटर कसं काय कंट्रोल करणार आहे स्टेट लेजिस्लेचरवर, की स्टेट लेजिस्लेचर काय करत आहे यावर सेंटरचं कसं कंट्रोल राहणार आहे. तर गव्हर्नर जे आहे ते रिझर्व करू शकतात सर्टन टाईप ऑफ बिल्स, काही बिल्स प्रेसिडेंटसाठी. त्यानंतर जेव्हा प्रेसिडेंटकडे ते बिल पाठवले जातात तेव्हा प्रेसिडेंट पूर्ण निगराणी ठेवणार, त्यावर गव्हर्नरचं काही पण रूल राहणार नाही आहे. जेव्हापर्यंत प्रेसिडेंट मग ते असाईन करणार नाही तेव्हापर्यंत ते ॲक्ट किंवा रूल किंवा लॉ बनणार नाही. ते पण पार्लमेंट चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघूयात. त्यानंतर बिल ऑन सर्टन मॅटर इन द स्टेट लिस्ट कॅन बी इंट्रोड्यूस्ड ओनली विथ द प्रायर परमिशन ऑफ द प्रेसिडेंट. आता काही असे स्टेट लिस्टमधले सब्जेक्ट्स आहे ज्यावर जे बिल इंट्रोड्यूस जर करायचं आहे स्टेट लेजिस्लेचरला तेव्हा प्रायर परमिशन लागणार आहे, परमिशन घ्यावी लागणार आहे ते बिल इंट्रोड्यूस करण्यासाठी प्रेसिडेंटची परमिशन. तर अशा प्रकारे काय सेंट्रल कंट्रोल आहे स्टेट लेजिस्लेचरवर. प्रेसिडेंट कॅन डायरेक्ट द स्टेट टू रिझर्व मनी बिल. प्रेसिडेंट डायरेक्ट करू शकतात स्टेटला मनी बिल रिझर्व करण्यासाठी किंवा कुठलाही फायनान्स बिल जे आहे ते रिझर्व करण्यासाठी ड्युरिंग फायनान्शियल इमर्जन्सी. आता फायनान्शियल इमर्जन्सी जेव्हा इमर्जन्सी चॅप्टरमध्ये आपण घेऊयात तेव्हा डिटेलमध्ये हे सुद्धा बघूयात. तर इथे प्रेसिडेंट जे आहे ते डायरेक्ट करू शकतात स्टेटला कुठलाही बिल रिझर्व करा, मनी बिल जे आहे तुम्ही पास करू नका किंवा फायनान्स बिल जे आहे पास करू नका माझ्या अनुमती विना. तर इथे अशा प्रकारे आपल्याला काय बघायला मिळते की सेंटर जे आहे त्यांचं काही पण झालं तेव्हा एक ऑटोनॉमस त्यांना एक इंडिपेंडन्स मिळालेला नाही आहे स्टेट लेजिस्लेचरला. इथे कंट्रोल राहणारच आहे सेंटरचं. म्हणजे इथे आपल्याला काय बघायला मिळते की जे युनियन आहे, सेंटर आहे, ती सुपेरियर आहे. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपले जे लेजिस्लेटिव्ह रिलेशन आहे, टेरिटोरियल एक्सटेंट आपण बघितला आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह सब्जेक्ट्स आपण कव्हर केलेले आहे, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट, पार्लमेंटरी लेजिस्लेशन इन द स्टेट फील्ड कव्हर केलेलं आहे, सेंट्रल कंट्रोल ओव्हर स्टेट लेजिस्लेशनसुद्धा कव्हर केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं जे लेजिस्लेटिव्ह रिलेशन्स आहे ते पूर्ण प्रकारे कव्हर झालेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन जे आहे ते कव्हर करूया. तर मी अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नाही केलं आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.